त्या पुढे जाऊन जरंगेची दुखती रग सांगतो मी तुम्हाला, गुन्हेगारीच्या केसेस मागे घ्या म्हणायलाय जरंगे. ह्या त्या केसेस आहेत, माननीय सुप्रीम कोर्टाने अशा केसेस मागे घेण्यावर बंधन घातलेलं आहे, अशा केसेस मागे घेण्यावर बंधन घातलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला मी सांगतो, पोलिसांच्या वर्दीला हात लागलेले, पोलिसांच्या डोक्यातून रक्त पडलेले, पोलीस महिला धारातीर्थ पडलेल्या, पत्रकारांनी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या लोकांना वाचवलेले, ह्या केसेस मध्ये जरंगेच्या ऐकून केसेस वापस घेतल्या तर न्यायालयामध्ये तो शासनाचा निर्णय घेऊन उभे राहूत, हे डंके की चोट पे आम्ही सांगत आहोत. त्याचबरोबर जर जरंगेच्या म्हणजे अनिष्ट प्रथेमुळे, जरंगेमुळे काही लोकांच्या आत्महत्या झाल्या असतील किंवा काही लोक ज्यांना जीव गमावला असेल ह्या जरंग्यामुळे, तर जरंगे म्हणतो की नोकऱ्या द्यावं लावा, तर मग नोकऱ्या लावा लागतील. विद्यापीठांच्या नामांतरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून खैरलांजीपासून जे जे शहीद झाले सगळ्याच आंदोलनाच्या लोकांना नोकऱ्या द्याव्या लागतील. आणि त्यामुळं जरंगेसाठी विशेष कायदा असू शकत नाही. सरकार भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14च्या विरुद्ध जाऊन वागू शकत नाही. सरकार पांगळं होऊ शकत नाही आणि विरोधक सुद्धा तशा प्रकारची मागणी लावून धरा म्हणू शकत नाहीत. हा सगळा जे आहे चुकीच्या पायंडा पाडत चाललेला माणूस आहे. तेव्हा ह्या मागण्या आरक्षणाच्या संबंधातली असतील ते मान्य होऊ शकत नाहीत. आंदोलन सुद्धा आटपतं घ्यावं आणि याला याच्या गावाकडे धाडावं, कायदेशीर धाडावं, अशी देखील मी आपल्या माध्यमातून मागणी करतो. त्याचबरोबर मला आपल्याला सांगायचं आहे, कोर्ट कशासाठी म्हणतो, कोर्ट कशासाठी म्हणतो म्हणजे गंभीर अपराधांच्या बाबतीमध्ये यांनी कोर्टाला सुद्धा टेकन टू बी ग्रँटेड घेतलंय. शिंदे साहेबांच्या समोर, माजी न्यायमूर्ती शिंदे साहेबांसमोर कोर्ट आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.